आणि आता आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। सोलापूरमध्ये काँग्रेसच्या ऐनवेळी दिलेल्या पाठिंब्यानंतर महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांच्याकडून खंत व्यक्त। प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी आधी पाठिंबा दिला असता तर चित्र वेगळं राहिलं असतं। काडादी यांची प्रतिक्रिया। सोलापूरमध्ये ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला। प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारत ठाकरे गटाचं आंदोलन, तर शरद कोळींकडून प्रणिती शिंदेंची गाडी फोडण्याचा इशारा। सोलापूरमध्ये महिला काँग्रेसकडून शरद कोळींच्या विरोधामध्ये आंदोलन। शरद कोळींच्या कार्यालयाबाहेर चप्पल तसंच बांगड्या दाखवत आंदोलन। शरद कोळींच्या इशाऱ्यानंतर सोलापूरमधील काँग्रेस आक्रमक। ज्या दिवशी शरद कोळींची गाडी ऑफिस समोर थांबेल त्या दिवशी कोळींची गाडी फोडल्याशिवाय राहणार नाही, युवक काँग्रेसचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमधील सुरेश बनकर आणि अब्दुल सत्तार समर्थकांच्या राड्याचा व्हिडिओ समोर। संतापलेल्या जमावाच्या तावडीतून बनकरांना बाहेर जाण्यासाठी सत्तार यांच्याकडून मदत। पुण्यामध्ये पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। निकालाच्या आधी सचिन दोडके आणि अश्विनी कदम यांच्या अभिनंदनाचे बॅनर। छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल। राजू शिंदे यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। बजाजनगरमधील मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल। काँग्रेस नेते नसीम खान यांच्या कार्यालयातून 2 संशयित ताब्यात। खान यांच्या अंगरक्षकांनी दोन्ही संशयितांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। मेरठमधून आलेल्या लोकांपैकी एक जेलमधून नुकताच बाहेर आला होता।